नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सो आजचा खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ बनवायचं पण तसं कारण आहे, त्यामुळे बनवत आहे। सो रिसेंटलीच गुरुवारी त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता। ॲक्सिडेंट ॲज इन मी पॅसेंजरला घेऊन गेलो होतो, आमच्या नारंगाव साईडलाच गेलो होतो। सो तिकडे झालं, आमचं जेवण खावण सगळं झालं। आम्ही टुवर्ड्स चाकण रोडनी परत रिटर्न निघालेलो। सो नारंगाव बायपासने पुढे निघाल्यावर सम अराउंड आपला जो नवीन बायपास झाला हायवे आहे त्याच्यावरती गाडी चालवतो, जो पुणे नाशिक हायवे त्याच्यावरती गाडी चालवतो। सो आमची टुरिस्ट गाडी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आम्हाला लिमिट असतं, स्पीड लिमिट असतं। 80च्या वरती आमची गाडी जात नाही, कारण का ती गाडी लॉक केलेली असते, कारण का रूल्स आहेत तो फॉलो केले पाहिजे। चांगली गोष्ट आहे, 80च्या वरती नाही जात आहे। सो सम अराउंड 70 to 60च्या स्पीडने मी गाडी चालवत होतो। आणि मी तुम्हाला एक i20 वाला N9 म्हणून होती, i20मध्ये पुण्याचाच होता। सम अराउंड अमित जोशी म्हणून त्याचं नाव होतं। सो त्यांनी येऊन मागून डॅश केला आम्हाला। सो मागून डॅश केलं, गाडी कुठे डॅमेज झाली काय झाली ते तुम्हाला नंतर ते पण दाखवतो, कसं झालं काय झालं ते सगळं पण तुम्हाला मी दाखवतो। सो त्यांनी मागून डॅश केली आमच्या गाडीला। सो आधी मला काय वाटलं काय दगड बिगड असा हे झाला असेल। नंतर मी बाजूला बघितलं तर माझ्या बाजूला जो बसला होता पॅसेंजर तो थोडं जग झाला। मी त्याच्याकडे बघतो, तो माझ्याकडे बघतो, आम्ही दोघं एकामेकाकडे बघतोय। आणि नंतर मी मधल्या मिररमध्ये बघितलं तर मागे त्यांनी अर्जंट ब्रेक मारला आणि गाडी रस्त्यावर स्किड झाली, म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपसारखं झालं। आणि त्यांनी पण साईड मिररमध्ये बघितलं, तुला काहीतरी काम झालं आहे। जेव्हा मी मधल्या मिररमध्ये बघितलं तेव्हा तो माझ्या मागेच दिसत होता, मला चालला आहे। तर मला काही एवढं आहे ना, अचानक म्हटलं काहीतरी झालं। तर साईडला मी गाडी घेतली, उतरलो तर बघतोय गाडीमध्ये काय झालं बघायला, डॅमेज झालं काय बघतोय तर मागचं बंपर आत गेला आहे, त्याच्यानंतर डिक्की आत गेली आहे। सो आधी मला काय वाटलं एवढं काय नसेल, नॉर्मल असेल, फक्त बंपर हे झालं असेल आणि डिक्कीला थोडा डेंट लागला असेल म्हणजे। सो मी त्याच्याकडे गेलो, मेन सीन आत्ता आहे। त्यांनी ॲक्सेप्ट केलं की बाबा मी तुम्हाला ठोकलो, माझ्याकडून चुकी झाली, काय असेल ते मी तुम्हाला भरपाई द्यायला सगळं रेडी आहे। सो आधी येऊन मला वाटलं ते एवढं काय नसेल, सो म्हटलं जाऊन दे। पण नंतर परत गेलो मी गाडीपाशी आणि मी डिक्की ओपन करायला गेलो तर डिक्की ओपनच होत नव्हती। सो त्याला बोललो भाई खर्च जास्ती आहे, तो रेडी होता 5,000 रुपये द्यायला। मी बोललो खर्च जास्ती आहे, मला काय माहिती नाही, जे काय होईल ते मला पैसे द्यायचे। तर बोला नाही मी 5,000 रुपये देईन। तर बोला गॅरेजला घेऊन जा। तर गॅरेजला मग मी माझ्या गॅरेजवाल्याला फोन लावला, मी गॅरेजवाल्याला सांगितलं असं असं झालं आहे, त्याला फोटोज पण पाठवले काय काय झालं। तर त्याने बघितलं तर बोलला 15,000 ते 20,000 रुपये खर्च आहे मिनिमम, कारण क्लिप ते सगळं, टेल लाईट ते सगळं खूप काही तुटलं होतं। सो त्याला बोललो जे काय असेल खर्च देऊन टाक, आणि मॅटर होतं घरचं नाही 5,000 देणार, एवढं काहीच नाही आहे, फक्त बंपरच हे झालं। असं आमचं वादावाद चालू होता। त्याच्यानंतर त्याची वाईफ आली, वाईफ बोलते तुमच्याकडे प्रूफ आहे का, हे सगळ्यात म्हणजे जिला काही समजत नाही, काही माहिती नाही, तुमच्याकडे प्रूफ आहे का आम्हीच ठोकलं, तुमचं आधीपासूनच हे झालं असेल, आधीपासूनच डॅमेज असेल, तुम्ही आमच्यावर नाव टाकताय असं तसं, तुम्ही पैसे उकाळायला काही करताय। मला अरे तुम्ही ठोकलं, तुझा नवरा ॲक्सेप्ट करतो तरी ती काय रेडी नाही, तो घाबरला आहे, तो असं तसं खूप काही हे झालं खूप। म्हणजे मग मी पोलीस कंप्लेंट पण केली, पोलीस स्टेशनला पण फोन लावला, पोलीसवाल्याला पण बोलून घेतलं, पण ते काय आपले पोलीस नेहमी सो लवकर काय येणार नाही। त्यांना पण बोलवलं, वेट केलं तर ते पण काय लवकर आले नाही। त्याच्यानंतर बोललो ठीक आहे, त्यांच्याकडून 5,000 रुपये घेतले, तरी त्याच्यावरती ती बोलली 5,000 देतं, पण हे तुम्हाला पचणार नाही, तुम्ही खोटं बोलून आमच्याकडून पैसे काढताय, तुम्ही खोटारडे आहात, असं खूप काही, म्हणजे ती नॉनसेन्स काही बडबड करत होती।
बोलते आमच्या गाडीला काही झालं नाही, तुमच्या गाडीला झालं आहे, आमची गाडीच ठोकली काय हे, आमच्या गाडीला तुमचं सफेद काहीच पेंट नाही आहे, असं तसं खूप काही काय ओझरला गेले होते गणपतीला. आता टेन्शन नको घेऊ, जर आम्ही खोटं बोलतोय म्हणजे तुझा नवरा पण खोटं बोलतोय, राईट. तर तुझा नवरा ॲक्सेप्ट करतोय की हा बाबा चुकी झाली, ठोकलं आम्ही. आणि ती बोलते नाही आम्ही ठोकलोच नाही, दाखवा, तुम्ही गाडी पार्किंगमधनं काढली असेल तेव्हाचं CCTV फुटेज असेल तो दाखवा, असं तसं खूप काही असे हे स्कांड झाला. सो फायनली 5,000 रुपये घेतले आपण त्यांच्याकडून, इथून निघालो. आणि आता तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो कशी काय झाली ते बघा, कारण का आता गाडी पण सर्व्हिसिंगला द्यायची आहे, नीट करायला द्यायची आहे. सो त्याच्यानंतर पण तुम्हाला समजेल, मी तुम्हाला दाखवतो किती काय खर्च होईल, काय होईल ते समजेल तुम्हाला. सो आता तुम्ही गाडीची व्हिडिओ बघा, कुठे काय कशी डॅमेज झाली आहे, आणि मला सांगा हे 5,000मध्ये म्हणजे होऊ शकतं का. सिरियसली मी त्यांच्या गाडीचा पण फोटो टाकतो, ज्यांनी ठोकलं ना आम्हाला त्यांच्या गाडीचा पण फोटो टाकणार आहे, कारण तो पण आणि तेव्हाच काढलेला, माझ्या गाडीचा पण फोटो आहे तेव्हाच काढलेला आहे, तो पण दाखवणार की सिरियसली कसं याच्यामध्ये मी थोडं डिस्टर्ब झालेलो, म्हणजे कधी झालं नाही आपल्याकडून असं. सो मी याच्यामध्ये हे होतो, आणि जो माझ्यासोबत माझा कलीग होता म्हणजे जो पॅसेंजर होता त्यांनी ते फोटोज काढले आणि त्यांनी मला शेअर केले. तर तुम्हाला ते पण दाखवतो, बघा तुम्ही आणि सांगा मला 5,000 वर्थ आहेत का. आणि सिरियसली हा मास्क जो आहे ना, हा मास्क कुठेतरी उतरवला पाहिजे त्यांचा, म्हणजे चुकी करून पण नाही आम्ही नाही केला. हे जे खोटं बोलतात ना, तिला मी लिटरली बोललो, बोले आम्ही गणपतीला गेलेलो, आम्ही खोटं नाही बोलायचं. ते बोलं टेन्शन नको घेऊ, आता तू खोटं बोलते, तुझा नवरा ॲक्सेप्ट करतो पण तू खोटं बोलते, सो तुला पण कुठे ना कुठे देव प्रसाद दे. सो आता गाडीची फुटेज बघा, तुम्हाला समजेल कसं काय डॅमेज झालं आहे. सो असं काही ठोकलं आहे आपल्याला, हे बघू शकता पूर्ण आत गेले, हे त्याच्या गाडीचे निशाण आहेत, हे पण तुटलं इथे. हे डिक्की आता लागत नाही, डिक्कीचा लॉक पण आतमध्ये गेला, लॉक आतमध्ये गेला आहे, हे पण बेंड झालं आहे, हे सगळं हे लाईटीचं हे सगळं निघालं आहे. डिक्कीमध्ये पण दाखवतो, हे बघा हे आतमध्ये बसलो आहे, असं काही आहे, इथे पण आहे, हे पण निघालं आहे, इकडे पण निघालं. सो बघू, तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो. हे सध्या मला दाखवण्यासाठी होतं, बघा नंतर डिक्की लावतं, डिक्की लागत नाही आहे, एवढं बेकार ठोकला आहे.